मुस्लिम समाजाला दिलेले 5% आरक्षण रद्द, अधिकृत शासन निर्णय निर्गमित। मुंबई राज्यातील मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे। 2014 मध्ये विशेष मागास प्रवर्ग ESBCA अंतर्गत मुस्लिम समाजाला शैक्षणिक संस्था आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये दिलेले 5% आरक्षण आता अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे। या संदर्भातील शासन निर्णय GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने फेब्रुवारी 17, 2026 रोजी निर्गमित केला आहे। काय आहे नेमकं प्रकरण? तत्कालीन सरकारने 9 जुलै 2014 रोजी एका अध्यादेशाद्वारे ऑर्डिनन्स नो 14 मुस्लिम समाजातील काही गटांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास मानून 5% आरक्षण जाहीर केले होते। मात्र हा अध्यादेश ठराविक मुदतीत कायद्यात रूपांतरित होऊ शकला नाही, ज्यामुळे तांत्रिक पेच निर्माण झाला होता। महत्त्वाचे मुद्दे: अध्यादेशाची मुदत संपली। शासन निर्णयानुसार 9 जुलै 2014चा अध्यादेश 23 डिसेंबर 2014 पर्यंत कायद्यात रूपांतरित न झाल्याने तो आपोआप व्यपगत लॅप्स झाला होता। न्यायालयीन स्थगिती: मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच रिट याचिका क्र. 2053/2014 मध्ये आदेश देऊन सरकारी नोकऱ्यांमधील 5% आरक्षणाच्या तरतुदीला स्थगिती दिली होती। सर्व जुने आदेश रद्द अध्यादेशच व्यपगत झाल्यामुळे त्या आधारावर मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचे जुने शासन निर्णय आणि परिपत्रके आता पूर्णपणे रद्दबातल्या ठरवण्यात आली आहेत। प्रशासकीय निर्णयाचा परिणाम: या नवीन शासन निर्णयामुळे 2014च्या तरतुदीनुसार मुस्लिम समाजाला मिळणारे विशेष मागास प्रवर्ग SBCA प्रमाणपत्र आणि त्या अंतर्गत मिळणारे लाभ आता बंद होणार आहेत। शासनाने स्पष्ट केले आहे की मूळ अध्यादेशच अस्तित्वात नसल्यामुळे त्यावर आधारित सर्व उपनियम आणि आदेश आता रद्द करण्यात येत आहेत। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आणि सामाजिक स्तरावर मोठ्या चर्चांना उधाण आले असून आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।